टोयोटा अर्बन क्रूझर टायझर ही गाडी आज भारतामध्ये लॉन्च झालेली आहे। गाडी सध्या आपल्या समोर आहे। आपण गाडीची फ्रंट साइड पाहू शकतो। आपण जर मारुती सुझुकीची फ्रॉंग जर पाहिली असेल तर जवळपास बेसिक डिझाइन या दोन्ही गाड्यांचं सारखंच होतं, मात्र लाईट्स आणि हे ग्रिल जे आहेत या दोन्ही गाड्यांचे थोडासा डिफरन्स आपल्याला इथे पाहायला मिळतो। त्याचसोबत आपल्याला लोअर साइडला जी बंपरची लोअर साइड आहे ती सुद्धा आपल्याला थोडीशी वेगळी अशी पाहायला मिळते। आपण लाईट जर पाहिले तर इथे ट्राय LED लाईट्स आहेत, हे लाईट सुद्धा वेगळे असणार आहेत आणि या गाडीचं सगळ्यात जास्त जे आकर्षण आहे फ्रंट साइडचं ते आपल्याला या लाईट्स मुळे वाढलेलं पाहायला मिळत आहे। गाडीची एक्सटेरियर साइड आपण पाहिली, त्यानंतर आता आपण इंटेरियर पाहतोय। गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर मी बसतोय आणि अत्यंत स्पेशियस असं ड्रायव्हिंग सीट आहे। स्टेअरिंग जर आपण पाहिलं तर ॲडव्हान्स असे सगळे ऑपरेशन्स इथे वायरलेस जे आपले डिव्हाइस असणार आहेत ते ऑपरेट करण्यासाठी। गाडीचं इन्फोटेनमेंट सिस्टीम जर आपण पाहिलं तर हे सुद्धा आपल्याला टचस्क्रीन मिळालेलं आहे इथेच। त्यासोबत हा डॅशबोर्ड जो आहे तो सुद्धा आपल्याला अत्यंत एक फॉर्मल डिझाइन आहे, थोडंसं सिंपल आहे पण खूप सुंदर असं डॅशबोर्डचं सुद्धा डिझाइन आहे। त्यासोबत इथे सुद्धा आपल्याला यूज करण्यासाठी स्पेस आहे। आपण गिअरचं नॉब जर पाहिला तर तो सुद्धा खूप त्याचं डिझाइन एकदम शॉर्ट आणि सिंपल करण्यात आलेलं आहे, पण एका कॉम्पॅक्ट SUV मध्ये हे डिझाइन खूप सोबर वाटतं आहे। त्यासोबत आपण हँडब्रेक आणि बॅकसाईडला आपण हे हँडरेस्ट आहेत, हँडरेस्टच्या खाली आपल्याला इथे सुद्धा काही स्पेस मिळते यूज करण्यासाठी। स्पेशली आपण सीट्स जर गाडीचे पाहिले तर सीट्स बकेट सीट्समध्ये आहेत आणि मस्क्युलर अशी सीटची बॉडी आहे। ओव्हरऑल आपल्याला इंटेरियर साईडसुद्धा या गाडीचं तेवढंच आपल्याला बजेटमध्ये छान मिळतं आहे। बॅक साईडचं सीट जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा आपल्याला स्पेस चांगली मिळते आणि मागच्या सीटसाठी ही कम्फर्टेबल आहे। त्यासोबत 5 सीटरसाठी आपल्याला गाडीची जी काय स्पेस असणार आहे ती महत्त्वाची असते, त्यामुळे आरामात इकडे आपल्याला 5 जण बसता येऊ शकतात। ओव्हरऑल गाडीमध्ये भारतामध्ये आपल्याला गाड्यांचा आपण जर विचार केला तर आपल्याला सगळ्यात जास्त आणखी एक गोष्ट मॅटर करते ती म्हणजे गाडीची बूट स्पेस। या गाडीसाठी किती बूट स्पेस आहे आपण पाहूयात। फार स्पेशियस आहे। आपल्याला बेसिकली कॉम्पॅक्ट SUV मध्ये जे आपल्याला बूट स्पेस मिळते त्याच्याशी कंपेअर जर आपण केलं तर इनफ ही आहे। लाईटसुद्धा इथे आपल्याला दिलेला आहे LED लाईट, त्यामुळे आपल्याला इतर गाड्यांच्या तुलनेमध्ये ही स्पेस जी आहे ती फार जास्तही म्हणता येणार नाही आणि कमीही म्हणता येणार नाही। कंपॅरेटिव्हली जवळपास सेम अशी बूट स्पेस या गाडीला सुद्धा आपल्याला मिळालेली आहे। गाडीचं इंजिन जर आपण पाहिलं तर आपल्याला 1 लिटर पेट्रोल इंजिन आणि त्यासोबत 1 लिटर ते टर्बो इंजिन आहे, त्याचसोबत 1.2 लिटर इंजिन आहे। फ्रॉंगसोबत आपण जर हिला कंपेअर केलं तर आपल्याला गाडीचं साईज जे आहे डिझाईन जे आहे बेसिक ते सेम दिसतं आहे, मात्र टायरचे अलॉय व्हील जे आहेत ते आपल्याला काहीसा डिफरन्स इथे पाहायला मिळतो आहे। हे सुद्धा अत्यंत अट्रॅक्टिव्ह यांनी दिलेलं आहे। व्हाईट आणि सिल्वर कलरमध्ये अलॉय व्हील्स आहेत जे बऱ्यापैकी स्ट्रेट आणि ट्रँग्युलर आपल्याला बघायला मिळत आहेत, जे की आपल्याला फ्रॉंग जी आहे तिच्यामध्ये आपल्याला कर्व बघायला मिळतात। त्याचसोबत आपण गाडीचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे तो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो आहे। आपल्याला भारतामध्ये जर गाड्या जर चालवायच्या असतील रस्त्यांवरती तर ऑब्व्हियसली आपल्याला ग्राउंड क्लिअरन्स चांगला लागतो आणि त्याच दृष्टीने इथे आपल्याला या गाडीचा ग्राउंड क्लिअरन्ससुद्धा दिलेला आहे। बॅक साईडचा जर आपण विचार केला तर टेल लॅम्पसुद्धा गाडीचे हे डिझाईन नवीन आहे। आपल्याला टोयोटाच्या आतापर्यंत ज्या वेगवेगळ्या गाड्या बघायला मिळत होत्या ज्यामध्ये खास करून SUV मध्ये फॉर्च्युनर वगैरे असेल या गाड्या असतील तर या गाड्यांचं टेल लॅम्प जे आहेत ते अट्रॅक्टिव्ह असतं आणि त्याच आपल्याला कंपॅरिझनमध्ये त्याच स्टाईलमध्ये आपल्याला हे याचं टेल लॅम्पसुद्धा पाहायला मिळतं। सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असणार आहे तो कारची प्राईस। तर आपल्याला ही गाडी भारतामध्ये ऑन रोड 8 लाख ते मॅक्स टू मॅक्स 13 लाखांपर्यंत तिचे जे टॉप एंड मॉडेल्स आहेत ते आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे ही कार आपल्याला जी आहे ती बजेटमध्ये म्हणता येईल। तरी गाडी तुम्हाला कशी वाटली, गाडीबद्दलचे काही प्रश्न असतील ते कमेंट्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करू शकता आणि एकूणच या गाडीबद्दलचा रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये कळवू शकता। सुधीर काकडे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।